तिकडे बीडच्या आष्टीमध्ये पूरस्थितीची पाहणी आमदार सुरेश धस यांनी केली, तर सध्या परिस्थिती अंडर कंट्रोल असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। बीडच्या 3 तालुक्यामध्ये पंचनामे करायला सांगितल्याची माहिती धसांनी दिली, तर बीडमधील पूरस्थितीत 2 लोकांचा मृत्यू झालाय अशी माहिती देखील सुरेश धस यांनी दिलेली आहे। आता परिस्थिती अंडर कंट्रोल आहे, पण तरी सुद्धा आष्टीमध्ये आम्ही एनडीआरएफची एक टीम आणि जे मिलिटरीची जी एक टीम आहे ती टीम अजून त्या ठिकाणी थांबवून ठेवलेली आहे। जर अचानकपणे काही जर त्या ठिकाणी उद्भवलं तर त्या बाबतीमध्ये आपल्याला तातडीने मदत करता येईल म्हणून आता जे आहे ते पंचनामे करण्याचे, विशेषतः दोन्ही तिन्ही तालुक्यात नुकसान झालंय, परंतु त्या मानानं पाटोद्यात थोडंसं कमी आहे। परंतु पाटोद्यात सुद्धा पूर्णपणे पंचनामे करायचे सांगितले, आष्टीमध्ये सांगितलेले आहे आणि शिरूरमध्ये सुद्धा पंचनामे सुरू झालेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।